तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आणि तुम्हाला नेमले आहे. ह्यात हेतू हा, की तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे. प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला अत्यंत मोलाचा असा संदेश, की बऱ्याच वेळेला माणसाला वाटत असतं, मी परमेश्वराची निवड केलेली आहे. मी प्रभू येशू ख्रिस्ताला होय म्हटलेला आहे. परंतु मुळात आपला निर्माणकर्ता परमेश्वर आहे. आपला तारणकर्ता प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपला सांत्वनकर्ता पवित्र आत्मा आहे. आपल्याला धीर देणारी पवित्र मरिया आहे. आपल्यासाठी मध्यस्थी करणारे संत आहेत आणि इतर सर्व सहकारी श्रद्धावंत आहेत. ह्या सर्वांच्या श्रद्धेचा परिपाक म्हणजे आपल्याला मिळालेली श्रद्धा. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला त्याचा मित्र बनण्यासाठी पाचारण करत आहे, की स्वीकारिले मी आज तुम्हाला मित्र म्हणून माझे. मी तुम्हाला दास म्हणत नाही, तर मी तुम्हाला मित्र म्हटलेलं आहे. कारण धनी काय करतो हे सगळं दासाला सांगत नाही, परंतु मी जे काही पित्यापासून ऐकलेलं आहे ते सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे. कशासाठी? की तुम्हाला एक आगळा वेगळा आनंद मिळावा आणि तो आनंद परिपूर्ण स्वरूपात मिळावा. मात्र त्यासाठी काय करावं लागेल? 2 गोष्टी कराव्या लागतील, किंबहुना 3 गोष्टी कराव्या लागतील. पहिली गोष्ट, की जसं पित्याने माझ्यावरती प्रेम करून मला पाठवलेलं आहे, तसं तुम्हीही एकमेकांवरती प्रेम करायचं आहे. दुसरी गोष्ट, मी जशी पित्याची आज्ञा पाळलेली आहे तशी तुम्हीही परमेश्वराची आज्ञा पाळली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, माझा मित्र बनायचं असेल तर सेवक बनण्यासाठी, नम्र होण्यासाठी तयार असलं पाहिजे. आणि नेमकी तीच गोष्ट आजच्या पहिल्या वाचनामध्ये आणि आजच्या सणामध्ये दडलेली आहे. ख्रिस्त सभा आज संत मथियास ह्याचा सण साजरा करत आहे. संत मथियास हा प्रेषित. पहिल्या वाचनानुसार आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने यार्देन नदी किनारी योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेतला. त्यावेळेला तो तिथे उपस्थित होता. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणा अगोदरपर्यंत येशू प्रेषितांना दर्शन देत असे, त्याही वेळेला तो अधूनमधून तिथे उपस्थित असायचा. असे कितीतरी लोक उपस्थित असायचे. अशामधील 2 व्यक्तींना पुढे आणण्यात आलं. त्यांच्या नावाची चिठी काढण्यासाठी पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करण्यात आली. आणि त्या प्रार्थनेला पवित्र आत्म्याने दिलेलं उत्तर म्हणजे मथियास ह्या प्रेषिताची नेमणूक. ह्या नेमणुकीमधून 3 महत्त्वाच्या गोष्टी सिद्ध होतात. पहिली गोष्ट, जुदासने विश्वासघात केला म्हणून परमेश्वराचं कार्य थांबलं नाही. परमेश्वराने ताबडतोब त्याच्या जागी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती केली. आपण परमेश्वराच्या कार्यामध्ये सहभाग घेतला नाही म्हणून त्याचं कार्य अडत नाही, तर ते कार्य करण्याचं श्रेय, भाग्य दुसऱ्या व्यक्तीला लाभत असते. इथे स्वार्थ नाही, तर आपला झालेला तोटा किंवा नुकसान ह्याचं भान माणसाने ठेवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जे स्वार्थी वृत्तीने मिळवलेलं असतं ते टिकाऊ नसतं. जुदासने एवढे पैसे मिळवलेले, त्याला वाटलं होतं की आता आपलं काम झालं. परंतु अपराधीपणाची टोचणी एवढी भयंकर की त्या टोचणीपुढे ते पैसे धूळ की माती त्याला वाटायला लागली. त्याऐवजी त्याला त्याचा प्रभू हवा होता, परंतु निर्णय चुकलेला होता. माणूस पैशासाठी बऱ्याच वेळेला परमेश्वराला विकतो आणि शेवटी स्वतःचा आत्मघात करून घेत असतो. हे जुदासच्या मृत्यूवरून दिसून येतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, की मथियासची निवड करण्यासाठी साक्षात पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करण्यात आली. ख्रिस्त सभा अजूनही ही परंपरा कायम ठेवत आहे की पोप महोदयांची निवड करण्यासाठी कॉन्क्लेव्ह ह्या ठिकाणी कार्डिनल्स जमा होतात आणि नवीन पोपची त्या ठिकाणी निवड केली जात असते. म्हणजे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आत्तापर्यंत 267 पोप झालेले आहेत आणि त्यांनी काय काय सुंदर गोष्टी केलेल्या आहेत ते आपल्याला दिसत आहेत. म्हणजे पवित्र आत्म्याचा निर्णय कधी चुकत नसतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मथियासच्या जीवनाविषयी फारसं माहीत नाही,
परंतु काही पंडितांच्या मते त्यांनी जुडेया आणि इथिओपिया ह्या ठिकाणी सुवार्ता प्रसार केला आणि त्याला क्रुसावरती खेळण्यात आलं. तर काहींच्या मते त्यांनी जेरुसलेमलाच राहून सुवार्ता प्रसार केला आणि त्या ठिकाणी त्याचा शिरच्छेद करण्यात आला. परंतु दोन्ही बाबतीत तो रक्तसाक्षी ठरल्याचं सिद्ध झालेलं आहे की एकदा आपल्याला परमेश्वराचं राज्य सापडलं की त्यासाठी स्वतःचं प्राण देखील द्यायला आपण तयार झालं पाहिजे. हे प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानात देखील सांगत आहे की आपल्या मित्राकरिता आपला प्राण द्यावा, ह्यापेक्षा कोणती प्रीती मोठी आहे. आणि ते मथियासने आपल्यासमोर मांडलेलं आहे. त्याच्या मध्यस्थीने परमेश्वराच्या राज्यात आपल्याला जी काही जबाबदारी दिलेली आहे ती इमाने इतबारे पार पाडण्यास आपल्याला कृपा मिळावी, म्हणून परमेश्वराकडे दयेची याचना करूया.